लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जेतवन धम्मसंस्कार केंद्र येथे माघ पौर्णिमा दिनानिमित्त धम्मदेशनाचे आयोजन. असूयायमती कलावती सुदर्शन घोडके यांच्या सम्यक मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्त प्राध्यापक अंकुश चव्हाण व धम्म अभ्यासकांचे संभाषण. बातमी पैठणीतून. जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठण येथे माघ पौर्णिमानिमित्त दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रविवार रोजी 12 वाजता धम्मदेशन संपन्न झाले. गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने प्रत्येक महिन्याची पौर्णिमा जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठण येथे साजरी होत आहे. महिन्याच्या प्रत्येक पौर्णिमानिमित्त समाजाला एकसंघ करून धम्मचर्चा, अंधश्रद्धा, जुन्या रूढी, परंपरा यावर धम्मप्रवचन, मार्गदर्शन व्हावे या हेतूने जेतवन धम्मसंस्कार केंद्रामार्फत गावखेड्यातील विखुरलेला समाज धम्म मार्गावर आणण्यासाठी समाज बांधवांच्या दानामधून समाजाच्या हिताकरिता निर्माण झालेले जेतवनमध्ये नीतिमान, शीलवान, सदाचारी मनुष्य निर्माण करण्यासाठी धम्मदेशना दिली जाते. या पौर्णिमानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पंडित किल्लारीकर सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यवाहक अरुण बल्लाळ यांच्या आणि जेतवन धम्मसंस्कारच्या सर्व सभासदांच्या सहकार्याने धम्मदेशनाचा कार्यक्रम पार पडला. त्या अनुषंगाने मुख्य म्हणजे अनुयायमती कलावती सुदर्शन घोडके यांच्या सम्यक मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्त या कार्यक्रमात विशेष करून शोभा आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहमीप्रमाणे कार्यवाहक अरुण बल्लाळ यांनी केले. धम्मदेशना प्राध्यापक अंकुश चव्हाण व इतर मान्यवर धम्म अभ्यासक यांनी आपापल्या अनुभवी विचारातून मांडली. असूयायमती कलावती सुदर्शन घोडके यांच्या सम्यक मुलाला मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभाशीर्वाद देण्यात आला. वडवळी तालुका पैठण येथील जेतवनचे सदस्य बाळू माणिकराव गायकवाड यांचे चिरंजीव आयुष बाळू गायकवाड यांची CISF मध्ये निवड झाल्याने त्यांचा सत्कार डॉक्टर पंडित किल्लारीकर सर्जन व इतर धम्म अभ्यासक मान्यवर यांच्या हस्ते केला व कार्यक्रमाच्या शेवटी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या 22 प्रतिज्ञा वाचन करण्यात आल्या. उपस्थित उपासक आयुष्यमान जगदाळे, मामा संतोष कोल्हे, साहेबराव बोरुडे, गणेश पहिलवान, मुरलीधर दाभाडे, गौतम हिवराळे, तात्याराव वाघवसे, प्रकाश निकाळजे, मारुती दाभाडे, विजय जाधव, लक्ष्मण आडसूळ, दिनेश मून, कारभारी बल्लाड, दांडगे अण्णा, सुरेश घोक्षे, कचरू मगरे, अशोक गायकवाड, विष्णू दाभाडे, नारायण सोनवणे, दिलीप पाईक, बाबासाहेब बल्लाळ, विजय गजभिव, संदीप दाभाडे, बोदेगाव महिला संघ, जेतवण महिला संघ, लिंबुणी महिला संघ, पैठण श्रावस्ती महिला संघ पैठण, तरुण मुले मुली, लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मातृसंस्थांचे संस्थापक, मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारताचे जनक, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं अभिनंदन याच्यासाठी मला करावं वाटतंय की आज पौर्णिमा साजरी करत असताना आपण प्रचंड संख्येनं महिला इथं उपस्थित आहे आणि मला खात्री आहे की आमची एक माता, एक महिला ही 1000 महिलांची बरोबरी करू शकते. स्पर्धेमध्ये, बोलताना, वागताना, राहणीमानामध्ये ते आपलं सगळं बघून इतर लोक करत आहेत. बघा, सगळं आपला धम्म चोरत आहे, सगळ्या आपल्या गाथा उलट्या पालट्या करून हे करत आहेत. इतरांचे जे आपण जे बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स त्याचे आपले या ठिकाणी त्याचं मुख्य कार्यालय आपण या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि इथूनच सर्व कार्यक्रम आपण राबवणार आहोत, जेणेकरून आपल्या पिढीला जो चांगले संस्कार कसे मिळतील, आपला वर्ग कसा, महिलांना एक विशेष म्हणजे महिला खूप अधिक पुढे जायला पाहिजे. महिलांवर खूप जबाबदारी आहे, कारण कुटुंबाची जबाबदारी आहे, समाजाची, मुलांची जबाबदारी. महिला हा आधारस्तंभ आहे. महिला जर पुढे गेली तर आपला समाज पुढे जाईल, समाज पुढे गेला जाईल तर आपला देश प्रदेश सुधारेल आणि तरच आपल्या स्वतःची प्रगती होऊ शकते. आणि धम्म कार्य आपल्या हातून बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं आपण
निर्माण करू शकतो. नुसतं आपण जयंती साजरी करून काहीच होत नाही. एक ते व्यसनाचं प्रमाण इतकं वाढलेलं आपल्या समाजामध्ये तर विचारतो. घरामध्ये व्यसन सुरू झालेलं आहे. घरामध्ये समस्या, अनेक समस्या, प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही समस्या असते. कोणाच्या घरामध्ये काही समस्या नाही, कोणाच्या घरामध्ये असं एकच तुम्हाला घर सापडण्यात तिथं काही एखादी अडचण निर्माण झाली किंवा एखादी समस्या निर्माण झाली, कुठलंच घर सापडणे. त्याच्यातून आपल्याला बुद्धाचा मध्य मार्ग काढावा लागणार. त्या बुद्धा मध्य मार्गातूनच आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून या केंद्राची आपण निर्मिती केलेली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.